विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एक वार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक पंडित अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो धडा सुरू केलेला आहे संभाव्यता, याचा सराव संच 5.3 संपवणार आहोत, तो पण वन शॉट मध्ये। याआधी मी सराव संच 5.1 व सराव संच 5.2 यांचे व्हिडिओ अपलोड करून ठेवलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ अजून बघितले नसेल बघा, त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देऊन ठेवलेले आहे, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 5.3 बघूया, पण सराव संच 5.3 कडे वळण्याआधी ओके एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, म्हणजे आपल्याला एक महत्त्वाचं बेसिक बघायचं आहे ओके, जे विद्यार्थ्यांना हार्ड जातं। तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं कमीत कमी म्हणजे काय, कमीत कमी म्हणजे काय, आणि दुसरं लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त म्हणजे काय, जास्तीत जास्त म्हणजे काय, कमीत कमी म्हणजे काय, जास्तीत जास्त म्हटले काय, बरोबर का? तर लक्षात ठेवायचं, समजा मी म्हटलो कमीत कमी 10, काय म्हटलो कमीत कमी 10, तर लक्षात ठेवायचं जिथं मी कमीत कमी म्हटलोय त्याच्या पुढचे सगळे नंबर घ्यायचे, त्याच्या मागे जायचं नाही। जर मी म्हटलो कमीत कमी 10, कमीत कमी इथं म्हणतो चला ओके, कमीत कमी किती म्हटलो 10, आणि इथं म्हटलो जास्तीत जास्त 10 ओके। जर कमीत कमी मी 10 म्हणतोय तर 10च्या पुढे कुठेही घेऊ शकतो आपण ओके, कमीत कमी 10 पाहिजे, म्हणजे 10, 11, 12, 13 अप टू कोणताही नंबर घेऊ शकतो, पण 10च्या खाली नाही। कमीत कमी 10 म्हणजे 10च्या पुढे कोणताही घ्या, 10 धरून 10च्या पुढे कोणताही घ्या, पण 10च्या मागे नकोय। आणि जास्तीत जास्त 10 म्हणजे काय ओके, जास्तीत जास्त 10 10च्या पुढे नकोय, 10च्या मागे। मग 10च्या मागे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 ओके। जास्तीत जास्त 10 घेऊ शकता, जास्तीत जास्त किती घेऊ शकता 10, त्याच्या पुढे नकोय। कमीत कमी 10 म्हणजे काय ओके, जिथं कमीत कमी म्हटलंय तिथं लिमिट लॉक झालंय, त्याच्या पुढचा घ्यायचा आहे। जास्तीत जास्त म्हटलं तर ते तिथं लिमिट लॉक झालंय, त्याच्या मागचा घ्यायचा आहे। समजा 10वीच्या परीक्षेमध्ये बघा, जर तुम्ही परीक्षा दिली तर कमीत कमी किती टक्के लागतात, कमीत कमी किती टक्के लागतात, कमीत कमी 35% लागतात, बरोबर। म्हणजे कमीत कमी 35 तर घ्यायचेच आहेत तुम्हाला, त्याच्या मागे 5 नाही। 35च्या पुढे किती घ्या, 100 पर्यंत, समजलं? म्हणजे 35 ते 100 मधले कोणतेही घ्या, कमीत कमी 35 तर लागतात, त्याच्या पुढे कोणतेही घ्या, पण 35च्या मागे नको। तसंच इथं पण मी जर कमीत कमी 10 म्हणतोय तर 10च्या मागे नकोय, 10च्या पुढचे कोणतेही घ्या। जर मी म्हटलो जास्तीत जास्त किती टक्के लागतात, जास्तीत जास्त 10वीमध्ये किती टक्के पाडू शकतात, तर किती पाडू शकता तुम्ही 100%, किती पाडू शकता 100%, 100च्या पुढे टक्के नाही आहेत, बरोबर का? म्हणजे जास्तीत जास्त म्हटलं तर 100ला लिमिट लॉक झालं, 100च्या मागे किती पाडू शकता, पण 100च्या पुढे नाही जाऊ शकत। आणि कमीत कमी म्हटलं तर 35ला लिमिट लॉक झालंय, 35च्या मागे नाही जायचं, 35च्या पुढे किती जाऊ शकतं। समजलीत पर्यंत दोन शब्द लक्षात ठेवा, कमीत कमी म्हणजे काय आणि जास्तीत जास्त म्हणजे काय, बरोबर। मी जर म्हटलो मला कमीत कमी 10 रुपयांची गरज आहे, तर मला कमीत कमी 10 पाहिजे, 10च्या पुढे तुम्ही 11 दिले, 12 दिले, 20 दिले, 50 दिले तर मी घेईल ना, पण तुम्ही जर मला 5 रुपये आणून दिले, 9 रुपये आणून दिले तर मी घेईन का, नाही, कारण की मला कमीत कमी 10 रुपये पाहिजे, समजलं। पण जर मी म्हटलो मला कमीत कमी 10, मला जास्तीत जास्त 10 रुपये पाहिजे, जर मी म्हणतोय मला जास्तीत जास्त 10 पाहिजे, तर मला 10 शेवटची रक्कम झाली। मग 10च्या मागे तुम्ही 5 द्या, 6 द्या, 7 द्या, 9 द्या, 10 पर्यंत कोणते द्या, तुम्ही 20 रुपये आणून दिले तुम्ही घेणार नाही, कारण की मला जास्तीत जास्त 10 पाहिजे, 10च्या पुढे नकोय। समजलीत पर्यंत कमीत कमी म्हणजे जो नंबर तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढे कोणताही घ्या, आणि जास्तीत जास्त म्हणजे जो नंबर तुम्हाला सांगितलं त्याच्या मागचा कोणताही घ्या ओके। आणि ह्या सराव संचाकडे येणार बघा, सराव संच 5.2 चा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये मी तुम्हाला नमुना अवकाश आणि त्यानंतर यादृच्छिक प्रयोग आणि नमुना अवकाशातील संख्या कशा ओळखायची हे सांगितलं, त्याचं बेसिक एकदम प्रॉपर सांगितलं। जर बघितलं नसेल तर तो व्हिडिओ आधी जाऊन बघा आणि मग या व्हिडिओवरती या ओके। चला पुढे जाऊया। सराव संच 5.3 चा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटलंय बरं, खालील प्रत्येक प्रयोगासाठी, खाली जो प्रत्येक प्रयोग आहे त्याच्यासाठी नमुना अवकाश लिहायचा यस, त्यातील नमुना घटकांची संख्या लिहायची एन ऑफ एस, तसेच घटना ABC संच स्वरूपातल्या एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी लिहा। एकदम सोपं आहे। पहिलं काय म्हटलंय बघा, मी डायरेक्ट उत्तर लिहिणार आहे, कारण की आपल्याकडे तितका वेळ नाही ओके। तर मी डायरेक्ट जे उत्तर तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं अपेक्षित आहे ते सांगणार आहे। काय म्हटलंय, एक पासा टाकला असता, तर सगळ्यात पहिलं बघा नमुना अवकाश काय येईल, यादृच्छिक प्रयोग आहे, एक पासा टाकला असता ओके। तर मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं सराव संच 5.2 मध्ये काय, जर एक फासा टाकलाय, किती फासा टाकलाय 1, तर मला सांगा एक फासा टाकल्यानंतर नमुना अवकाशामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 भेटतात, इतके नंबर भेटतात।
एक फासा म्हणजे एक गुडगुडी जे सबसिडीमध्ये असते त्याच्यामध्ये 6 पर्यंत नंबर असतात. 1 पासून 6 मध्ये कोणतेही भेटू शकतात. इथे एन ऑफ एस किती झाला, नमुना अवकाशातील घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 झाल्या. ओके, त्यानंतर पुढे काय, एन ऑफ एस भेटला 6, एस लिहिला. आता एन ऑफ एस लिहिला. आता घटना लिहायची आणि त्याच्यानंतर घटनाच्या जे संच येईल का त्याच्यामधले नंबर पण लिहायचे आपल्याला. तर सगळ्यात पहिला आपण इथून सुरुवात करूया. चला, आता जागा आपल्याला पुढेच घ्यावं लागणार, पण पहिलं इथं घेऊया पहिला. ओके, घटना आहे. घटना ही काय आहे, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. ओके, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. तर मी लिहितो घटना ही आहे समसंख्या मिळणे. समसंख्या मिळणे. ओके, मग घटना एच्या संचामध्ये फक्त समसंख्या येतील. याच्यापैकी ज्या सम आहेत त्या, आणि सम म्हणजे कोणत्या, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 येतात या समसंख्या असतात. मग याच्यामध्ये याच्यापैकी कोणत्या कोणत्या आल्या, तर 2 आलाय, त्यानंतर 4 आलाय आणि 6, म्हणजे याच्यामध्ये 3 समसंख्या आहेत. बरोबर. तर एन ऑफ ए किती आला, एन ऑफ ए आलाय आपला 3. किती आलाय, 3. एन ऑफ ए किती आलाय आपला 3. समजलं इथपर्यंत. नंबर 2 घटना क्रमांक बी. घटना क्रमांक बी काय आहे, घटना बी. घटना बी साठी वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. कोणती संख्या, विषम. समसंख्या म्हणजे काय, ओके, यांना समसंख्या म्हणतात ज्यांच्या शेवटी 0 2 4 6 8 येतात. आणि विषम म्हणजे काय, ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 आणि 9 येतात. बरोबर. तर यांना विषम संख्या असं म्हणतात. आता आपल्याला विषम संख्या मिळवायची. घटना बी काय आहे, विषम संख्या मिळणे. बी बरोबर विषम संख्या कोणत्या कोणत्या आहे त्याच्यामध्ये, 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. 1 3 आणि 5 या झाल्या विषम संख्या. ओके, म्हणजे इथं एन ऑफ बी किती आला, एन ऑफ बी इज इक्वल्स टू, एन ऑफ एचा अर्थ होतो एच्या घटका, ओके, एच्या संचातील किती घटक आहेत, तर 3. बीच्या संचामधील घटकांची संख्या किती आहे, ती पण 3च आली. त्याच्यानंतर लास्ट मध्ये काय आहे बघा, घटना सी. पुढच्या पानावरती घेऊया, आधी वाचू इथं. मूळ संख्या मिळणे. कोणती संख्या, मूळ संख्या मिळणे. घटना क्रमांक सी. नंबर 3 ला काय आहे, घटना सी बरोबर मूळ संख्या मिळणे. कोणती संख्या, मूळ संख्या मिळणे. आता मूळ संख्या समजता एक तुम्हाला, चला मागे घेऊया. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी कोणाच्याच पाड्यात येत नाही. मूळ संख्या म्हणजे काय, जी कोणाच्याच पाड्यात येत नाही. सोपी डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन काय, दुसरी व्याख्या काय, ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. बरोबर. पण जर हे लक्षात राहत नसेल तर लक्षात ठेवायचं, जी कोणाच्याच पाड्यात येत नाही ती मूळ संख्या. तर याच्यापैकी कोणाच्याच पाड्यात कोणती येत नाही. आता मुलं म्हणतील सर 1 कोणाच्याच पाड्यात येत नाही, पण एक विषयी लक्षात ठेवायचं, 1 मूळ पण नाही आणि 1 संयुक्त पण नाही. समजलं इथपर्यंत. 1च्या पुढच्या कोणत्या कोणत्या तरी बघा, 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे आणि 5 ही मूळ संख्या आहे. 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे. मुलं म्हणतील सर तिथं 4 पण आहे, तिथं 6 पण आहे, या मूळ संख्या नाहीत का, तर या मूळ संख्या नाही का. हा जो 4 आहे तो 2च्या पाड्यात येतो. कोणाच्या पाड्यात येतो, 2च्या पाड्यात. आणि हा जो 6 आहे तो 3च्या पाड्यात येतो. ओके, जो कोणाच्याच पाड्यात येत नाही तो मूळ संख्या आहे. हे तर पाड्यात येतात, मग ते मूळ संख्या नाही. ओके, इथं बघा एन ऑफ सी किती भेटला, एन ऑफ सी बरोबर भेटला 3. किती भेटला, 3. म्हणजे सीच्या संचातील घटक किती आहेत, 3 आहेत. परत एकदा बघा, 1 फासा टाकला तर 6 जण भेटतात. नमुना अवकाशात किती संख्या, 6. पहिली घटना काय, समसंख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे येतात. नंतर विषम संख्या म्हणजे काय, ज्याच्या शेवटी 1 3 5 7 9 येतात. ओके, तर समसंख्या 3 भेटल्या, विषम संख्या पण 3 भेटल्या. बघा, विषम संख्या पण 3 भेटल्या. आणि जर मूळ संख्येचा तुम्ही विचार केला तर मूळ संख्या देखील किती भेटल्या, 3 भेटल्या. ओके, अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय, याचा देखील घ्या. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, प्रत्येक प्रश्नामध्ये तेच करायचंय. एस लिहायचंय, एन एस लिहायचंय, ए लिहायचंय, एन ऑफ ए लिहायचंय, बी लिहायचंय, एन ऑफ बी लिहायचंय, सी लिहायचंय, एन ऑफ सी लिहायचंय. ओके, तर सगळ्यात पहिले इथं काय म्हटलंय, 2 पासे एकाच वेळी टाकले असता. किती पासे टाकले, 2 पासे टाकले. आता मागच्या सराव संच 5.2चा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तिथं मी शिकवलं याचा नमुना अवकाश कसा लिहायचा. ओके, चला याचा नमुना अवकाश लिहू. वेळ लागला तर चालेल आता, पण याचा नमुना अवकाश तुम्हाला शिकवून जातो.
ओके, नमुना अवकाश काय बरं, यस बरोबर. 2 फासे जर टाकले तर काय भेटू शकतं, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. बरोबर का? मुलं म्हणतील काय चाललं समजा ना. तर लक्षात ठेवा, 2 फासे आहेत तुमच्या हातामध्ये. 2 फासे म्हणजे काय, साप सीडीमध्ये जी गुडगुडी असते का, त्या 2 आहेत तुमच्याकडे, त्या दोन्ही टाकल्या. तर मला सांगा, त्या 2 टाकायच्या आधी तुम्हाला माहित आहे का कोणत्यावरती काय पडणार आहे? असं होऊ शकतं ना, पहिल्या फासेवरती 1 पडू शकतो, दुसऱ्यावरती पण 1, पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 2, पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 3, पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 4, पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 5, पहिल्यावरती 1 दुसऱ्यावरती 6, किंवा असंही होऊ शकतं. या सगळ्या शक्यता आहेत. पहिल्यावरती 2 दुसऱ्यावरती 1, मग 2 2, मग 2 3, मग 2 4, मग किती रे बाळ 2 5, आणि मग किती 2 6, किंवा असंही होऊ शकतं 3 1, 3 2, त्यानंतर 3 3, 3 4, 3 5 आणि 3 6. हे मागील लेक्चरमध्ये एकदम भारी सांगितलंय मी समजून. ओके, सराव संजय 5.2चं लेक्चर तुम्ही याच्यासाठी नक्की बघा. 3.6, त्यानंतर असं होऊ शकतं 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5 आणि 4 6. त्यानंतर पुढे 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5 आणि 5 6. त्यानंतर 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6. ओके, म्हणजे एक तर 1 1 पडू शकतो दोन्ही याच्यावरती, किंवा लास्टला दोन्ही याच्यावरती 6 6 पडू शकतात. याच्यामध्ये इतके पडू शकतात, याच्यापैकीच पडतील की दुसरे पडणार नाही. याला जरा ऍडजस्ट करूया आपण. टोटल किती आहे मोजा आता. मागच्या याच्यामध्ये तर सांगितलंय मी, पण याच्यात पण मोजा किती आहे. उत्तर आलं पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. ओके, किती आहेत बघा. एन ऑफ एस किती आलाय, एन एस किती आलाय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. एन ऑफ एस किती आला, 36. एन ऑफ एस आलं 36. बरं, त्यानंतर पुढे काय रे बा, यस झाल्यानंतर आता पुढे, आता पुढची लढाई. घटना क्रमांक ए, घटना पहिली, घटना क्रमांक ए आहे ना. काय म्हटलंय घटना ए मध्ये, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. ओके, अंकांची बेरीज आता मी शॉर्ट मध्ये लिहित आहे, तुम्ही हे पूर्ण लिहायचंय. ओके, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. बेरीज 6च्या पटीत असणे. हा, ए बरोबर. बेरीज 6च्या पटीत पाहिजे. 6च्या पटीत म्हणजे काय, 6च्या पाड्यात. म्हणजे हे जे वरचे दोघं दिसतात ना तुम्हाला, त्यांची करायची तुम्हाला बेरीज. ती बेरीज केल्यानंतर ती 6च्या पटीत पाहिजे, म्हणजे 6च्या पाड्यात पाहिजे. ओके, तर आपण काय करूया, करून बघू बेरीज. इथं जरा ऍडजस्ट करतो जरा. करा बेरीज. 1 आणि 1 किती होतो, 2 आहे का 6च्या पाड्यात, नाही. 1 आणि 2 3, 1 आणि 3 4, 1 आणि 4 5, 1 आणि 5 बघा 6, 1 आणि 5 6 होतो, 6 6च्या पाड्यात आहे. पुढं बघा 1 6 7, इथं पुढे 2 आणि 4. ओके, मी डायरेक्ट लिहित आहे आता. 2 आणि 4 6 होतात, तो 6च्या पाड्यात आहे. त्यानंतर पुढे जर गेलो तर 3 आणि 3. ओके, 3 आणि 3 कोणाच्या पाड्यात आहे, 3 आणि 3 जर केलं तर 6, आणि 6च्या पाड्यात 6 आहे. 3 3 नंतर जर पुढे गेलो तर 4 2, 4 2, 4 आणि 2 ची ऍडिशन केली, 4 आणि 2 ची बेरीज केली तर 6, ती 6च्या पाड्यात आहे. 4 2 नंतर 4 2 नंतर 4 6 10, 10 पाड्यात नाही 6च्या. 5 आणि 1 6 होतात, बरोबर का. 5 आणि 1 किती होतो, 6. आणि लास्ट मध्ये काय रे बा, 5 आणि 1 नंतर गेलो तर 5 आणि 6 11, त्यानंतर नाही 6 आणि 1 7 नाही. ओके, 6 आणि 4 10 नाही, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12, 12 पण 6च्या पाड्यात आहे. म्हणजे टोटल किती भेटले, एन ऑफ ए बरोबर किती रे बा, 1 2 3 4 5 6, किती 6. असे 6 जण भेटले जे 6च्या पटीत असतील, ज्यांची बेरीज 6च्या पटीत असेल. ओके, वरचा पृष्ठभाग म्हणजे हे दोघं, यांची बेरीज करायची. ती जर 6च्या पटीत भेटली तर इथं लिहायचं, नाही भेटली तर नाही लिहायचं. घटना क्रमांक बी आता, नंबर 2. घटना क्रमांक बी काय आहे, घटना क्रमांक बी,
वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी, आता शिकवलं कमीत कमी काय असते, आता आलंय बघा अंकांची बेरीज कमीत कमी. ओके, बेरीज कमीत कमी, बेरीज कमीत कमी किती असणे, 10 असणे. बेरीज कमीत कमी 10 असणे. बेरीज कमीत कमी किती असणे, 10 असणे. ओके, तर कमीत कमी 10 म्हणजे काय, 10 तर पाहिजेच, त्याच्या पुढे किती पण असू द्या पण कमीत कमी 10 तर पाहिजेच. म्हणजे 10 ला लिमिट लॉक आहे, त्याच्या पुढे किती गेलं तर चालतंय पण त्याच्या मागे नकोय. चला बेरीज करू, एक तर 10 भेटायला पाहिजे किंवा 10च्या पुढं. ओके, कमीत कमी म्हणजे 10 किंवा 10च्या पुढं. बघा इथं तर केली तर बघा 1 आणि 1 2, 1 आणि 6 7, म्हणजे याच्यामधले कशाचीच बेरीज 10 पर्यंत येत नाही. 2 आणि 1 3, इथं मध्ये कशाची केली तर शेवटची करून पहा, डायरेक्ट ती भेटली तर मग मध्ये काहीतरी भेटत. 2 आणि 6 8 नाही भेटत. 3 आणि 1 4, 3 आणि 6 9, इथं नाही भेटत. 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, इथं बघा इथं 4 आणि 5 9, पण इथं 4 आणि 6 10 होतो. 4 आणि 6 किती होतो, 4 आणि 6 होतो 10. ओके, त्यानंतर 4 आणि 6 10, 10 ही कमीत कमी 10, 10 चालतो किंवा 10च्या पुढं. 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, 5 आणि 3 8, 5 आणि 4 9, 5 आणि 5 10, 5 आणि 5 किती रे 10. त्यानंतर पुढे 5 आणि 6 घेऊ शकतो का, यस. 5 आणि 6 किती होतो 11, आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे, 10च्या पुढचा पण चालतो 11, बरोबर. त्यानंतर 6 आणि 1 7, 6 आणि 2 8, 6 आणि 3 9, 6 आणि 4 10, 6 आणि 4 10 भेटतो. त्यानंतर याच्या पुढचा पण भेटतो 6 आणि 5 11, त्याच्यानंतर याच्या पुढचा पण भेटतो 6 आणि 6 12. बघा 10 बेरीज भेटते इथं, 6 आणि 5 11, 10च्या पुढे आहे, 6 आणि 6 12, 10च्या पुढे आहे, म्हणजे टोटल किती भेटले, एन ऑफ बी इज इक्वल्स टू किती रे बा, 1 2 3 4 5 6, हे पण 6 भेटले है ना. इथं 6ची लॉटरीच लागली, 6 6 भेटू राहिले ना. पहिला 6 भेटला, दुसरा 6 भेटला. आता नंबर सी, दोन्ही फाशावरील अंक समान असणे. घटना क्रमांक सी, घटना क्रमांक सी म्हणजे तिसरी घटना सी, दोन्ही फाशावरील अंक समान असणे. ओके, समान म्हणजे काय, ही घटना क्रमांक सी आहे बरं का, व्यवस्थित लिहा तुम्ही. माझ्याकडून एखादी मिस्टेक होऊ शकते, कृपया मला कमेंटमध्ये सांगा की काय मिस्टेक झाली. सी बरोबर दोन्ही सारखे म्हणजे इथं 1 आणि इथं 1, किंवा इथं 2 इथं 2, इथं 3 इथं 3, इथं 4 इथं 4, किंवा 5 5 6 6, म्हणजे हा पहिला पासन हा दुसरा पासन, दोघांवरती सारखे असे किती भेटले, परत परत 6 भेटले. ओके, एन ऑफ सी पण किती भेटला 6, म्हणजे इथं प्रत्येकाची जी संख्या आहे घटकातील, ओके संख्येतील जे घटक आहेत ते किती आले, 6 आले. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. घेतला याचा देखील घ्या स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे. 3 नाणी एकाच वेळी फेकले असता घटना ए, घटना बी आणि घटना सी साठी अट दिलेले आहेत. तर आपल्याला प्रत्येकाच्या संख्येतील घटकांची संख्या लिहायची आहे. ज्यावेळेस मी हे प्रश्न घेत असेल त्यावेळेस बुक तुमच्या समोर पाहिजे, पुस्तक तुमच्या समोर उघडून ठेवा. ओके, का, कारण की मग तुम्हाला समजेल की नेमकं मी कोणतं घेत आहे. सर्व संख्या 5.3 मधला प्रश्न क्रमांक आता तिसरा चालू आहे. आता 3 नाणी एकाच वेळी फेकायची. जर 3 नाणी एकाच वेळी फेकली, ऑलरेडी हे जे प्रयोग आहेत, 3 नाणी एकाच वेळी फेकली, 2 नाणी एकाच वेळी फेकली, 1 फासा टाकला, 2 फासे टाकले, हे तुमच्या बुकमध्ये ज्यावेळेस चॅप्टर तुमचा सुरू झालाय त्याच्यानंतर 1-2 पेज नंतर एक बॉक्स दिलेला आहे, तिथं तुम्ही बघू शकता. ओके, आणि नाही तर सर्व संख्या 5.2चं लेक्चर माझं बघा, तिथं मी एकदम प्रॉपर समजून सांगितलंय. इथं नमुना अवकाश सगळ्यात पहिले लिहू आपण, नमुना अवकाश. ओके, काय बरं नमुना अवकाश, जर आपण 3 नाणी फेकले तर तुम्हाला माहिती आहे एक तर काय होतं, तिन्ही छापे पडतील. एच एच एच, एच म्हणजे हेड, हेड म्हणजे छापा, एक तर तिन्ही छापे पडतील, किंवा असं होईल पहिले 2 छापे नंतर काटा पडेल, किंवा पहिला आणि शेवटचा छापा पडून मध्ये काटा पडेल, किंवा पहिलाच काटा पडून बाकीचे 2 छापे पडतील. ओके, आणि नंतर मी काय सांगितलं, हे जर लक्षात राहिलं असेल तर जिथं एच आहे तिथं टी टाका, इथं एच आहे तर टी टी टी, नंतर इथं एच आहे तर टी टी, आणि जिथं टी आहे तिथं एच, एच आहे तर टी, टी आहे तर एच, एच आहे तर टी, टी आहे तर एच, आणि 2 एच आहे तर डबल टी. ओके, म्हणजे पहिल्यांदा तिन्ही छापे पडतील, किंवा पहिले 2 छापे नंतर काटा, पहिला शेवटचा छापामध्ये काटा,
पहिला काटा बाकी दोन छापे, किंवा असं येऊ शकतं पहिले तिन्ही काटे पडतील मग पहिले दोन काटे नंतर छापा, पहिला काटा शेवटचा छापामध्ये, पहिला काटा शेवटचा काटामध्ये छापा, किंवा पहिला छापा आणि बाकीचे दोन काटे. समजलंय का? ओके. एन ऑफ एस बरोबर किती? 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8. ओके. तर घटना क्रमांक 1 आहे बघा, इथूनच लिहायला सुरुवात करतो. आता इथं जागा आहे आपल्याकडं. घटना क्रमांक ए. ओके, दिसत असेल तुम्हाला घटना क्रमांक ए. काय आहे बरं घटना क्रमांक ए? काय म्हटलंय? घटना ए साठी कमीत कमी 2 छाप मिळणे, कमीत कमी दोन छाप मिळणे. म्हणजे कमीत कमी 2 छापे तर पाहिजेच, 2च्या खाली 1 नाही पाहिजे, 2 तर पाहिजेच. मग 2च्या पुढे किती असले तर चालतात, पण कमीत कमी 2 पाहिजे. तर कमीत कमी 2 कुठे दिसतात बघा इथं, कमीत कमी 2 इथं दिसतात का? 3 दिसतात. मग चालतात का? चालतात ना. कमीत कमी 2 पाहिजे, 2 नंतर पुढे चालतात, मग 3 पण चालतात. इथं कमीत कमी 2 आहेत, इथं कमीत कमी 2 आहेत, इथं पण कमीत कमी 2 आहेत. आणि इथं जर गेलो तर मग इथं तिन्ही काटे, इथं कमीत कमी 2 नाही, इथं एकच छाप आहे पण आपल्याला कमीत कमी 2 पाहिजे, मग तो पण नाही, हा पण नाही आणि हा पण नाही. म्हणजे एन ऑफ ए किती आला? एन ऑफ ए बरोबर आला बघा 1 2 3 4. ओके, 1 2 3 4 आला. ओके, दिसत असेल तुम्हाला. ओके, तर पुढं एन ऑफ ए आलाय 4, इथं बघा एन ऑफ ए 4 आलाय. त्यानंतर पुढं घटना क्रमांक बी. घटना क्रमांक बी काय आहे बरं? घटना क्रमांक बी एकही छाप न मिळणे, एकही छाप न मिळणे. म्हणजे एक पण छापा नको, एकही छाप न मिळणे म्हणजे एकही छापा नको, नुसतेच काटे. मग बघा तुम्ही जर बघितलं तर एवढा एकच दिसतो तिथं, याच्यामध्ये एक पण छाप नाही आहे, म्हणजे तिथं एकच आहे. इथं तिन्ही काटे आहेत, बाकी सगळीकडे एक का होईना छाप आहे, पण इथं एक पण छाप नाही. बरोबर, म्हणजे एन ऑफ बी किती आला? एन ऑफ बी बरोबर आला 1. एन ऑफ बी किती आला? 1. त्यानंतर पुढे नंबर 3 घटना क्रमांक सी. हे जसं उत्तर मी लिहित आहे तसंच तुम्हाला पेपरमध्ये लिहायचंय, मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. घटना क्रमांक सी. सी साठी काय? दुसऱ्या नाण्यावर छाप. दुसरं नाणं म्हणजे काय? हा पहिला, इकडे बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा. तर हा जो मधला आहे का, मधल्यावरती छाप म्हणजे दुसऱ्या नाण्यावरती छाप. तर बघा असं कुठं कुठं आहे? दुसऱ्या नाण्यावरती छाप. ओके, बघा इथं नंबर 2च्या नाण्यावरती छाप आहे, म्हणजे एच एच एच. ज्यांच्या दुसऱ्या नाण्यावरती छाप आहे तेवढाच घ्यायचा आहे. इथं बघा 2 नंबरला छाप आहे, घेऊ शकतो एच एच टी. त्यानंतर ओके 2 नंबरला छापा. इथं 2 नंबरला बघा काटा आहे, तो नाही घेऊ शकत. इथं 2 नंबरला छाप आहे टी एच एच. त्यानंतर इथं 2 नंबरला काटा आहे, इथं पण 2 नंबरला काटा आहे, इथं 2 नंबरला छाप आहे टी एच टी. ओके, पुढे आहे का? नाही. इथं मध्ये काटा आहे 2 नंबरला, मग नाही घ्यायचं. एन ऑफ सी किती आला? 1 2 3 4. ओके, अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे? अंकांची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 5 कोणते कोणते नंबर आहे इथं लिहून घेतो. चला इथंच लिहून घेतो. 0 आहे, 1 आहे, 2 3 4 आणि 5 अंकांची पुनरावृत्ती तुम्हाला शिकवले, म्हणजे अंक रिपीट नाही झाले पाहिजे. ओके, हे अंक आपल्याकडे आहेत 3 आणि 3 6, 3 आणि 3 6 अंक आहेत. या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायची. ओके, त्यानंतर काय म्हटलंय? 2 अंकी संख्या तयार केल्या, त्यानंतर घटना ए, घटना बी आणि घटना सी साठी अट दिली, तर आपल्याला त्यांच्या संचातील घटकांची संख्या लिहायची. तर काय करूया? सगळ्यात पहिलं नमुना अवकाश लिहू. काय लिहूया? नमुना अवकाश. नमुना अवकाश कसं येईल बघा? नमुना अवकाश यस बरोबर, नमुना अवकाश यस बरोबर 2 अंकी संख्या तयार करायची. आता मी जर तुम्हाला म्हटलो 0 1 अशी संख्या मी तुम्हाला दिली, ही 2 अंकी संख्या आहे का? तर तुम्ही म्हणणार नाही का हिला वेटेज कितीचं? 1चं.
पण ही जर मी अशी लिहिली तर 10, मग ही 2 अंकी संख्या आहे का? यस, 10चं वेटेज म्हणजे 2 अंकी संख्या आहे, कारण की 2 अंकी संख्या 10 पासून पुढे सुरू होतात. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, शून्यापासून जर आपण संख्या तयार केली तर ते 2 अंकी संख्या तयार होणार नाही. मग आपल्याला 1 पासून तयार करावं लागेल. ओके, पण 1 सोबत 1, 2 सोबत 2, 3 सोबत 3, 4 सोबत 4 असे नाही आले पाहिजे. का? कारण की याला म्हणतात अंकांची पुनरावृत्ती, आणि अंकांची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे. ओके, इथं म्हटलं बघा, अंकांची पुनरावृत्ती न करता. ओके, चला मग आपण लिहूया इथं आता 1 आहे, त्या 1 वर आधी 0 घेऊ, त्यानंतर 1 सोबत 2 घेऊ, त्या 1 सोबत 3 घेऊ, त्यानंतर 1 सोबत 4 घेऊ, आणि 1 सोबत किती घेऊ? 5 घेऊ. बरोबर इथपर्यंत. त्यानंतर पुढे 1 झाल्यानंतर 2, 2 सोबत 0 घेऊ, 2 सोबत 1 घेऊ, 2 सोबत 3 घेऊ, 2 सोबत 4 घेऊ, 2 सोबत किती? 5. बरोबर का? बघा, 2 सोबत 0, 2 सोबत 1, 2 सोबत 2 नाही घ्यायचा. ओके, 2 सोबत 3 घेतला, 2 सोबत 4, 2 सोबत 5. त्यानंतर पुढं 2 सोबत 5 झाला 3, 3 सोबत 0, 3 सोबत 0, 3 सोबत 1, 3 सोबत 0, 3 सोबत 1, 3 सोबत 2 घेऊ, 3 सोबत 3 घ्यायचा का नाही? 3 सोबत 4, त्यानंतर 3 सोबत 5 घेऊ, त्यानंतर 3 झाला, आता 4, 4 सोबत 0 घेऊ, 4 सोबत 1 घेऊ, 4 सोबत 2 घेऊ, 4 सोबत 2 घेऊ, 4 सोबत 2 घेतल्यानंतर 4 सोबत 3 घेऊ. ओके, 4 सोबत 4 नाही घेता यायचं आपल्याला, 4 सोबत 5 घेऊ. त्यानंतर लास्टमध्ये काय बरं? तर इथं ओके 5 सोबत 0 घेऊ, 5 सोबत 1, 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 4, 5 सोबत 0, 5 सोबत 1, 2, 3 आणि 4, 5 सोबत 5 नाही घ्यायचं. ओके, आता मोजा टोटल किती संख्या तयार झाल्या. ओके, पुढचं आपण इथं लिहूया. ओके, याला थोडंसं छोटं करतो म्हणजे आपल्याला तिथं नमुना अवकाशाच्या घटकांची संख्या लिहिता येईल. एन ऑफ यस बरोबर किती मोजा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. टोटल किती संख्या तयार झाल्यात? 25. म्हणजे याच्यामध्ये नमुना अवकाशातील घटकांची संख्या आली 25. आता घटना क्रमांक ए. ओके, घटना क्रमांक ए. घटना क्रमांक ए काय म्हणते? घटना ए साठी तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. ओके, मी डायरेक्ट लिहितो समसंख्या मिळणे. समसंख्या मिळणे. ओके, जी संख्या तयार झाली का 2 अंकी. ओके, सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं होतं? 2 अंकी संख्या तयार करायची. त्या 2 अंकी संख्या तयार आपण केल्या, तशा 25 संख्या झाल्या. ओके, इथं अंकांची पुनरावृत्ती आपण केलेली नाही, रिपीट नाही घेतला नंबर. त्यानंतर आता समसंख्या पाहिजे. आता शिकवलं मी तुम्हाला समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो. मग याच्यापैकी डायरेक्ट बघायचं या संख्या कोणाच्या शेवटी येतात त्या समसंख्या आहेत. पहिली तर कोण आहे? 10, मग दुसरी 12, 12 नंतर 14, 14 नंतर जर विचार केला तर 20 आहे, 20 नंतर जर विचार केला तर 20 नंतर कोण आहे? 24 आहे, 24 नंतर जर विचार केला तर 30 आहे, 32 आहे, 34 आहे, 30, 32, 34, 30, 32, 34. का बरं? या समसंख्या काय आहेत? यांच्या शेवटी बघा 0 येतोय, 2 येतोय, 4 येतोय. 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणती संख्या जर शेवटी आली तर तिला आपण समसंख्या म्हणतो. 34 झाला, 34 नंतर 35 नाहीये, 40 आहे, 42 आहे. ओके, 40 आहे, त्यानंतर 42 आहे, 40 झाला, 42 झालं, त्यानंतर कोणतं आहे? 50, 52 आणि 54. टोटल किती? एन ऑफ ए बरोबर किती रे बाळ? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 अशा 13 संख्या आहेत ज्या सम आहेत. म्हणजे 13 समसंख्या आल्या. ओके, याला रेड कलरने हायलाइट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. घटना क्रमांक 2 बघा काय आहे? घटना बी. घटना बी काय आहे? घटना बी साठी तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे अशी आहे. 3 ने भाग जाणारी म्हणजे 3च्या पाड्यात असणारी. ओके, म्हणजे जी संख्या आहे 3 ने ओके, आपण डायरेक्ट जे दिलं तेच लिहू आता. तयार झालेली संख्या, तयार झालेली संख्या
तीनने भाग जाणारी असणे. ओके, चला बघूया इथं तीनने भाग जाणाऱ्या कोणत्या कोणत्या संख्या आहेत. ओके, तर तीनचा पाडा म्हणू. 3 एक 3, 3 त्रिक 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 चौक 12, 3 5 15 आहे का? 3 5 15 आहे. 3 सक 18 आहे का? 3 सक 18 नाही. 3 7 21, 3 7 21 आहे. 3 8 24, 3 8 24 आहे. त्यानंतर 3 9 27, 27 आहे का? नाही. 3 10 30 आहे. ओके, 3 10 30, 30 वरती आपण 3 3 वाढवत जाऊ म्हणजे 3चा पाडा. 30 आणि 3 33, 3च्या पाड्यात 33 आहे. 33 नंतर 3 ने 36. ओके, 33 आहे का? नाही. 36 आहे का? नाही. 36 आणि 3 39, 39 पण नाही. 39 आणि 3 42, 42 आहे 3च्या पाड्यात. 42 आणि 3 45 पण आहे 3च्या पाड्यात. इथं बघा 45 पण आहे. 45 आणि 3 48, 48 आणि 3 51, 51 पण आहे 3च्या पाड्यात. 51 आणि 3 किती होतात? 54. ओके, 51 आणि 3 54 म्हणजे टोटल बघा एन ऑफ बी किती आला? एन ऑफ बी बरोबर किती? 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 अशा 9 संख्या आहेत ज्या 3च्या पाड्यामध्ये आहे. ओके, कशा शोधल्या? 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18 नाही. 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 27 पण नाही. 3 10 30, 30 नंतर 33 नाही. 33 नंतर 3 ने कोण होतं? 36 आहे का? नाही. 36 नंतर 3 39 पण नाही. 39 आणि 3 42, 42 आणि 3 45, 45 आणि 3 48, 48 पण नाही. 48 आणि 3 51, 51 आणि 3 54. ओके, या झाल्या 3च्या पाड्यातील संख्या. आता लास्ट मध्ये बघा घटना 2 झाल्या. घटना क्रमांक सी बघा. ओके, नंबर 3 ला घटना सी. ओके, घटना सी काय आहे? घटना सी आहे तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. 50 पेक्षा मोठी असणे. तयार झालेली संख्या ओके, 50 पेक्षा मोठी. आता व्यवस्थित बघा बरं का, मुलं इथं चुका करतात. इथं म्हटलंय 50 पेक्षा मोठी असणे, असं म्हटलंय का? 50 किंवा 50 पेक्षा मोठी. ओके, इथं सांगितलंय 50 पेक्षा मोठीच पाहिजे, 50 सुद्धा नाही पाहिजे. समजलं का? इथं जर असं म्हटलं असतं 50 किंवा 50 पेक्षा मोठी, तर इथं 50 पण येतो, मग 50च्या पुढचे सगळे येतात. पण जर 50 पेक्षा मोठी म्हटलंय तर 50 पेक्षा स्ट्रिक्टली मोठीच पाहिजे. मग इथं 50 पेक्षा मोठ्या संख्या कोण कोण आहे? 50 सोडून. ओके, तर 51 52 53 54 कोण कोण आहे? 51. ओके, एक सेकंड, एकच सेकंड. ओके, पन्नास पेक्षा मोठी संख्या असणे. पुढे आपण आपलं चालू आहे. एक सेकंड, बोर्ड जरा ताण देत आहे. कोणत्या कोणत्या होत्या? 51 52 53 आणि 54. ओके, तर टोटल अशा किती संख्या आहेत त्या? 1 2 3 4. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा. ओके, 100% तुम्हाला समजणार आहे. चला घ्या पटापट स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय? याचा आपण स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय आहे? 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. तर घटना ए, घटना बी आणि घटना सी यांना आपल्याला संच स्वरूपात लिहायचंय आणि त्यांच्या संचातील घटक किती आहेत हे देखील सांगायचं आहे. तर सर्वप्रथम लक्षात ठेवा, आपल्याकडे 3 पुरुष आहे आणि 2 स्त्रिया, एकूण 5 जण आहे आणि 5तून दोघांची समिती तयार करायची, ती पण पर्यावरण समिती. तर सर्वप्रथम आपण काय करूया? आपल्याकडे किती पुरुष आहेत? 3 पुरुष. किती पुरुष आहेत? 3 पुरुष. तर हे जे 3 पुरुष आहे यांना नाव देऊ. आता पुरुषांना इंग्लिशमध्ये मेल म्हणतात किंवा मेन म्हणतात, मॅन, बरोबर का? तर आपण काय करूया? पहिला पुरुष M1 म्हणू, दुसरा पुरुष M2 आणि तिसरा पुरुष M3 असं म्हणू. त्यानंतर किती स्त्रिया आहेत? 2 स्त्रिया. ओके, स्त्रियांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वुमेन. तर आपण काय म्हणूया? W1 आणि W2 अशा 2 स्त्रिया. वुमेनचा W,
पहिली स्त्री दुसरी स्त्री. आता आपण काय करू, सगळ्यात पहिले नमुना अवकाश लिहूया. नमुना अवकाश. नमुना अवकाशामध्ये दोघांची आधी समिती तयार करून बघू. ओके, समित्या कशा तयार होतील, आधी M1 M2 सोबत समिती तयार करू शकतो किंवा M1 M3 सोबत समिती तयार करू शकतो किंवा M2 M3 सोबत समिती तयार करू शकतो. ओके, आता काही मुलं म्हणतील M1 M2 सोबत समिती तयार करू शकतो, बरोबर आहे, पण असं नाही होऊ शकत का M2 M1 सोबत तयार होईल. ओके, तर ही समिती रॉंग आहे का, ऑलरेडी हे दोघे इथं आलेले आहेत. ओके, आपण तेच दोघं जर आलटून पलटून लावत असतो तर त्या दोघांची समिती तयार होईल. ओके, नवीन समिती होईल का, नाही, नवीन समिती नवीन दोघांची पाहिजे, समजलं का, वेगळ्या दोघांची. तर बघा M1 M2 सोबत समिती तयार करेल, M1 M3 सोबत समिती तयार करेल, हे झाल्यानंतर M2 M3 सोबत समिती तयार करेल. ओके, किंवा काय होऊ शकतं, हा जो M1 आहे तो W1 सोबत समिती तयार करेल किंवा M1 W2 सोबत समिती तयार करेल किंवा M1 झाल्यानंतर M2 W1 सोबत समिती तयार करेल किंवा M2 W2 सोबत समिती तयार करेल किंवा असंही होऊ शकतं की M3 W1 सोबत समिती तयार करेल, M3 W1 सोबत किंवा M3 W2 सोबत समिती तयार करेल. ओके, किंवा असंही होऊ शकतं या दोघी मिळून समिती तयार करतील, W1 आणि W2. ओके, तर टोटल किती समित्या तयार होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, अशा 10 समित्या तयार होतात. यांना जरा ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला जागा पुरेल. टोटल 10 समित्या तयार झाल्या दोघा जणांच्या. N ऑफ S बरोबर 10. बरं, आता घटना काय सांगितल्यात, घटना क्रमांक A. ओके, घटना क्रमांक पहिली काय बघ, घटना A, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. ओके, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. तुम्हाला शिकवलं कमीत कमी म्हणजे काय. ओके, म्हणजे कमीत कमी एक तर पाहिजेच, कमीत कमी एक म्हणजे एक तर पाहिजेच, त्याच्या पुढे किती असू द्या मग 2 3 4 5, एकच्या खाली नको, एक तर पाहिजेच. ओके, तर बघा कमीत कमी एक पुढे दिसते आपल्याला, तर बघा इथं दिसते का, इथं दोन्ही पुरुषच आहेत, इथं पण दोन्ही पुरुष, इथं पण बघा कमीत कमी एक म्हणजे एक दिसते. M1 W1 ही समिती आपण घेऊ शकतो कारण की त्या W1 एक महिला आहे. M1 W2, M1 W2, त्यानंतर M2 W1, त्यानंतर M2 W2. ओके, बघून घ्या वाटलंच तर इथं M1 M2 W1 M2 W2 किंवा M3 W1 M3 W1 M3 W2. ओके, किंवा W1 W2. मुलं म्हणतील मग हे शेवटचं कसं काय घ्यायचं, त्या 2 स्त्रिया चालतात ना धरून, आपल्याला काय म्हटलंय कमीत कमी एक पेक्षा जास्त पण चालतात. ओके, तर इथं बघा 1 2 3 4 5 6 अशा 7 समित्या तयार झालेल्या आहेत. N ऑफ A किती आला, N ऑफ A बरोबर आला 7. त्यानंतर पुढे काय, घटना क्रमांक B. इथंच लिहितो आता घटना B. काय आहे घटना B, घटना B आहे समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. ओके, आता मी डायरेक्ट शॉर्ट मध्ये लिहितो, एक पुरुष व एक स्त्री. चला, बीच्या संचामध्ये कोण कोण येईल बरं, एक पुरुष एक स्त्री म्हटल्यानंतर इथं बघा एक पुरुष एक स्त्री आहे का नाही, दोन्ही पुरुष दोन्ही पुरुष दोन्ही पुरुष. इथं एक पुरुष एक स्त्री म्हणजे M1 W1 येईल किंवा M1 W2 येईल, M1 W2 किंवा M2 W1 किंवा M2 W2, बरोबर का. ओके, M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2. ओके, एक पुरुष एक स्त्री. त्यानंतर लास्ट मध्ये काय अजून M3 W1 M3 W2. बघा बरं, इथपर्यंतच एक पुरुष एक स्त्री आहे, बरोबर का. त्यानंतर इथं W1 W2 म्हटल्यानंतर दोन्ही महिला, मग ते नाही चालणार. आपण इथं काय करू, ऍडजस्टमेंट करूया जरा.
ओके, आपल्याला जागा पण पुरली पाहिजे ना. इथं एन ऑफ बी किती आलाय? 6 का? 1 2 3 4 5 आणि 6 आलेला आहे. ओके, अशा प्रकारे आपण 2 घटना संपवलेल्या आहेत. आता आपल्याला तिसऱ्या घटनेकडे जायचं. काय आहे? घटना सी. समितीत एकही स्त्री नसावी, एक पण स्त्री नाही पाहिजे. घटना क्रमांक सी. घटना सी, समितीत एकही स्त्री नसावी. मग मला सांगा, एकही स्त्री कुठं नाही आहे? M1 आणि M2 यांची जी समिती झाली तिथे एक पण स्त्री नाही. M1 आणि M3 यांची जी समिती आली तिथे एकही स्त्री नाही. आणि M2 आणि M3 यांची जी समिती आली तिथे एकही स्त्री नाही. ओके, वाटलंच तर बघून घ्या मागे परत एकदा. 1 2 3, बरोबर का? 1 2 3 ह्या अशा 3 समित्या आहेत जिथं एक पण स्त्री नाही, इथं एक पण स्त्री नाही, आणि आपल्याला एक पण स्त्री नाही. ओके, नाही पाहिजे. तर एन ऑफ सी बरोबर किती? 1 2 3. तर याला आपण असं हायलाइट करूया. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? याचा देखील घ्या. ओके, आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे, म्हणजे प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. ओके, याचा जो नमुना अवकाश आहे आम्ही सराव संच 5.2 मधल्या पहिल्या प्रश्नामध्ये पण सांगितलेला आहे. ओके, तिथे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला येईल. नसेल बघितलं तरी तर सांगतो. ओके, नमुना अवकाश, नमुना अवकाश आधी लिहावा लागेल आपल्याला. नमुना अवकाश काय बरं? यस बरोबर. एक नाणं व एक फासा असं होऊ शकतं. एक सोबत छापा पडेल. ओके, एक कॉईन घ्यायचा, एक डाईस घ्यायचा, दोघं टाकायचे कॉईन वरती आणि डाईस खाली, तर असं होऊ शकतं ना. ओके, काय? फाशावरती एक पडल, इथं छापा भेटेल नाणेवरती, किंवा 2 सोबत छापा, 3 सोबत छापा, 4 सोबत छापा, 5 सोबत छापा, 6 सोबत छापा, किंवा असं होऊ शकतं 1 सोबत काटा, 2 सोबत काटा, 3 सोबत काटा, 4 सोबत काटा, त्यानंतर 5 सोबत काटा आणि 6 सोबत काटा. याच्या पलीकडे जाणार नाही. ओके, नमुना अवकाश. एन ऑफ एस किती आला? एन ऑफ एस आला. ओके, हे 6 आणि हे 6 12. टोटल किती आले? 12. असे 12 घटक आहेत जे आपल्याला भेटते. बरं, त्यानंतर पुढे काय? पुढे घटना ए साठी छाप आणि विषम संख्या मिळणे. ओके, घटना क्रमांक ए इथंच लिहितो. घटना ए, छाप आणि विषम संख्या मिळणे. आताच आपण बघितलं विषम संख्या म्हणजे काय? ज्यांच्या शेवटी 1 3 5 7 9 असतात. कोण असतात? 1 3 5 7 9. ओके, आणि यांच्यासोबत आपल्याला छापा पण पाहिजे. आता तर आपले बघा उत्तर काय असेल? इथं बघा, एक सोबत छाप आणि विषम संख्या, हे बघा विषम संख्या आणि छापा. त्यानंतर ही सम संख्या आहे, हे बघा विषम संख्या आणि छापा. त्यानंतर बघा ही 5 आणि 5 विषम संख्या त्याच्यासोबत छापा. बाकी 6 तर सम संख्या आणि खाली काटा आहे म्हटल्यानंतर त्याचा विषयच येत नाही. तर एन ऑफ ए किती आला? एन ऑफ ए बरोबर आला 3. किती आला? 3. ही झाली घटना क्रमांक ए आणि तिचं उत्तर पण संपलेलं आहे. आता घटना क्रमांक बी कडे जाऊया आपण. घटना क्रमांक बी काय आहे? घटना क्रमांक बी, एच किंवा टी आणि समसंख्या मिळणे. एच किंवा टी म्हणजे छापा किंवा काटा आणि समसंख्या मिळणे. तर काय करूया? बी बरोबर म्हणजे समसंख्या पाहिजे. छापा असू नाही तर काटा असू त्याने फरक नाही पडत. तर इथं बघा 2 छापा, 2 ही समसंख्या आहे. त्यानंतर 4 ही समसंख्या आहे. त्यानंतर 6 ही समसंख्या आहे. ओके, तर छापा झाला, पण काटा असलं तरी चालतो म्हटल्यानंतर 2 सोबत काटा घेऊ शकतो, 2 सोबत काटा, 4 सोबत काटा घेऊ शकतो आणि 6 सोबत काटा घेऊ शकतो. म्हणजे टोटल किती भेटतात? एन ऑफ बी इज इक्वल्स टू किती रे बघ? 1 2 3 4 5 6. टोटल 6. ओके, तुम्ही मोजू शकता. आता
नंबर 3 लास्टमध्ये नंबर 3 घटना सी साठी फाशावरील अंक 7 पेक्षा मोठी, फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. आता मला सांगा इथं 7 पेक्षा मोठी कोणती संख्या आहे का नाही? 6 शेवटची आहे, त्याच्यापेक्षा मोठी कोणतीच नाही. म्हणजे 7 पेक्षा मोठी इथं संख्या भेटणार नाही. काटा भेटेल पण 7 पेक्षा मोठी संख्या नाही. तर इथं 7 पेक्षा मोठी तिच्यावर काटा मिळणं अशक्य आहे म्हटल्यानंतर इथं 0 येईल. बरोबर का? आपण लिहू सी, घटना क्रमांक सी आहे ना, 7 पेक्षा मोठी संख्या व काटा मिळणे. तर बीचा जो संच आहे त्याच्यामध्ये 0 येईल. बरोबर का? म्हणजे एन ऑफ बी किती येईल बरं? एन ऑफ बी येईल 0. ओके. आणि हा जो 0 आहे याला म्हणतात रिक्त संच, आणि रिक्त संच आपल्याला फाय अक्षराने पण दाखवता येतो. ओके. इथं याने लिहिलं तरी चालेल, एवढंच लिहिलं तरी चालेल, कारण की 7 पेक्षा मोठी संख्या इथं भेटणारच नाही. मग 0 आलं. समजलं? अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. घेतलाय? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 5 पॉईंट देखील संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 5.4 देखील संपवणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना केल्याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.